सर्वांना मी जान्हवी पंचपोर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आपण केमिकल कायनेटिक्स या टॉपिकवरती व्हिडिओ लेक्चर सुरू केली आहे. यामध्ये आपण पहिल्यांदा रेट इक्वेशन और रेट ऑफ रिएक्शन काय असतं असा एक व्हिडिओ केलाय. त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिएक्शन त्यावरती एक व्हिडिओ केलाय. देन रेट लॉ आणि रेट लॉ वरनं आपण काय काढतो ऑर्डर, सो तो एक व्हिडिओ केलाय. आता आपण नेक्स्ट 2-3 व्हिडिओ जे असणार आहेत ते कशावरती असणार आहेत तर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, झिरो ऑर्डर रिएक्शन, सेकंड ऑर्डर रिएक्शन. ठीक आहे. तर या वेगवेगळ्या ऑर्डर ऑफ रिएक्शन साठी कोणकोणते फॉर्म्युले आहेत, काय ग्राफ आहेत, काय एक्झाम्पल्स आहेत, कसे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे ते सगळं बघणार आहोत. ओके. सो द पॉइंट इज व्हॉट वी हॅव सीन अर्लियर रेट लॉ. आपण हा रेट लॉ बघितलाय की नाही, किंवा आपण अजून काय बघितलंय, सपोज द रिएक्शन ए गिव्स प्रॉडक्ट. ओके. ही जी इक्वेशन आहे इट इज सपोज इट इज फॉलोइंग झिरो ऑर्डर. ए गिव्स प्रॉडक्ट नावाची एक रिएक्शन आहे, इट इज फॉलोइंग झिरो ऑर्डर. व्हॉट वी से रेट ऑफ दिस रिएक्शन इज नॉट प्रोपोर्शनल टू ए. बरोबर. ऑर्डर काय झिरो, ए रेज टू झिरो. और व्हॉट वी रेट ऑफ दिस रिएक्शन अनदर वे कसं लिहितो आपण इज मायनस डी ए बाय डी टी. बरोबर. इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट और डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, त्याला आपण काय म्हणतो रेट. बरोबर आहे. सो एकदम फर्स्ट लेक्चर मध्ये आपण असा रेट काढायचा बघितलेलं. लास्ट लेक्चर मध्ये झिरो ऑर्डर आलं की हे असं लिहायचं बघितलं. तर हे जे दोन्ही इक्वेशन आहेत यांना आपण काय म्हणतो, यांना आपण म्हणतो डिफरन्शियल इक्वेशन, डिफरन्शियल रेट इक्वेशन. ओके. डिफरन्शियल रेट इक्वेशन म्हणजे काय तर जे त्या टाइम पुरतं सांगतं डी टी, म्हणजे हा जो काही टाइम डिफरन्स आहे. लाईक सपोज यू आर टेकिंग रिएक्शन फॉर 60 मिनिट. एखादी रिएक्शन 60 मिनिट चालली. ओके. अँड यू टेक रिडिंग फॉर 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40. ओके. सो ह्या दोन टाइम मध्ये काय चेंज झाला ते आपण डीए बाय डीटी काढणार. या दोन टाइम मध्ये काय चेंज झाला तो डीए बाय डीटी काढणार. सो वेन वी से डिफरन्शियल रेट आपण प्रत्येक टाइम गॅप मध्ये काय चेंज झाला तेवढंच काढतो. कळालंय. वी डू नॉट चेक ओव्हरऑल चेंज. कळते. ऍव्हरेज नाही म्हणते मी, ओव्हरऑल चेंज काय झाला हे आपल्याला सांगता येत नाही. ओके. दिस डिफरन्शियल रेट इक्वेशन गिव्स आयडिया अबाउट इन्स्टंटेनियस रेट. ओके. जो इन्स्टंटेनियस म्हणजे काय एवढ्या टाइम डिफरन्स मध्ये काय बाबा चेंज झाला ते सांगतो. कळालंय. सो त्याच्यासाठी आपण वापरतो डिफरन्शियल. आपल्याला आज काय बघायचं आहे तर इंटिग्रेटेड रेट इक्वेशन. ठीक आहे. इंटिग्रेटेड रेट इक्वेशन म्हणजे काय तर याचं इंटिग्रेशन करायचं. इंटिग्रेशन झालं की तुम्हाला काय कळणार आहे. क्वेश्चन बघा. सपोज स्टार्टिंग मटेरियल 10 ग्रॅम आहे, तर 10 ग्रॅम मटेरियल कमी होत होत 1 ग्रॅम व्हायला किती वेळ लागेल त्याचा आन्सर काढायचं. कळलं. की रिएक्शन एखादी कंप्लीट व्हायला किती वेळ लागेल, एखादी रिएक्शन 50% कंप्लीट व्हायला किती वेळ लागेल. तर हे जे टाइम आपल्याला शोधायचं आहे अँड दॅट इज नथिंग बट इंटिग्रेटेड रेट इक्वेशन. कळालंय का. ओके. परत एकदा सांगते. इन्स्टंटेनियस म्हणजे छोट्या छोट्या टाइम गॅप मधला आपण काढलेला रेट. आता आपल्याला काय करायचंय कंप्लीट मोठीच्या मोठी रिएक्शन आहे ती कंप्लीट व्हायला किती वेळ लागेल. कळालंय. फायनल टाइम, फायनल रेट, फायनल स्पीड जो काढायचा आहे तो कसा काढायचा इंटिग्रेशन करून. कळालंय. चलो. सो द पॉइंट इज इंटिग्रेटेड रेट इक्वेशन इज डिफरंट फॉर डिफरंट ऑर्डर ऑफ रिएक्शन्स. ओके. म्हणजे रिएक्शनची ऑर्डर बदलली तर इंटिग्रेशन रेट इक्वेशन किंवा इंटिग्रेशन रेट लॉ इंटिग्रेशनचा फॉर्म्युला बदलतो. ठीक आहे. मग आता आपल्याला काय बघायचंय, आजचा व्हिडिओ असणार आहे झिरो ऑर्डर साठी. ठीक आहे. यामध्ये आपण काय काय बघणार आहे. फर्स्ट थिंग इज वी आर गोइंग टू सी व्हॉट इज इंटिग्रेटेड रेट इक्वेशन और व्हॉट यू कॅन से फॉर्म्युला. पहिल्यांदा आपण काय बघणार आहे फॉर्म्युला. ओके. म्हणजे फॉर्म्युलाचं डेरिव्हेशन करायचं, काय फॉर्म्युला आला ते बघायचं. तो फॉर्म्युला आल्या नंतर आपण काय बघणार आहे सम एक्झाम्पल्स. ओके. म्हणजे झिरो ऑर्डर कोण फॉलो करतं ती एक्झाम्पल्स. ओके. नेक्स्ट वन वी आर गोइंग टू सी डिफरंट ग्राफ्स. ओके. सो तुम्हाला हा क्वेश्चन येतो की विच वन ऑफ द फॉलोइंग ग्राफ इज ओके फॉर झिरो ऑर्डर वगैरे. ग्राफ पॉइंट आल्यावर लक्षात येईल. देन वी आर गोइंग टू सी द पॉइंट रिलेटेड टू टी हाफ. टी हाफ म्हणजे काय हाफ टाइम. जेव्हा आपण बघूयात आज तर हाफ टाइम पिरियड कसा काढायचा. अँड लास्ट वी आर गोइंग टू सी टी लाईफ टाइम. ठीक आहे. सो दिस पॉइंट्स वी आर गोइंग टू कव्हर इन दिस व्हिडिओ.
ओके. सो फर्स्ट पॉइंट रेट फॉर्म्युला किंवा काय फॉर्म्युला काढायचा तो काढायचा, नंतर त्याचे एक्झाम्पल्स, मग त्याच्यावर येणारे ग्राफ, नंतर टी हाफ आणि टी लाईफ टाईम. हे कोणाचं काढायचं आपल्याला? झिरो ऑर्डर रिॲक्शन. म्हणजे आजचा व्हिडिओ झिरो ऑर्डर पुरताच आहे, तर हे पॉइंट आपण कव्हर करणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये हेच सगळे पॉइंट घेऊन काय करायचंय? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. कळालं? चला सुरू करूयात मग. सो डिफरन्शिएटेड और डिफरन्शियल रेट इक्वेशन काय आहे हे कळालंय? सो डीए बाय डीटी जेव्हा आपण लिहितो तेव्हा त्याला काय म्हणायचं? डिफरन्शियल रेट इक्वेशन. सो रेट ऑफ दिस रिॲक्शन इज इक्वल टू मायनस डीए बाय डीटी. So these are called as differential rate equation. So let us call it as equation 1 and this is equation 2. So from equation 1 and 2 LHS same hai. Therefore what we can say? Therefore minus dA upon dt is proportional to a raised to 0. बरोबर? Proportionality sign काढून टाकायचे असेल तर काय लिहिणार आपण? minus dA upon dt is equal to k into a raised to 0. Okay, what is k? K is rate constant. Okay, for zero order reaction. Okay, rate constant for zero order reaction, or it is nothing but our constant of proportionality. Okay, पुढे जाऊया. a raised to 0 किती येणार? 1. So what we'll write? Therefore minus dA upon dt is equal to k. Because if quantity काय झाली? 1. Okay. Now next step. Minus dA is equal to k dt. Next step. Minus sign पण पलीकडे घेऊ. Therefore dA is equal to minus k dt. Okay. So what we have done? dA म्हणजे काय? Change in concentration of A आणि dt change in concentration of T time. Okay. जे दोन्ही चेंज होतात ते एक LHS ला आणि एक RHS ला ठेवलं. कळलं? नाउ नेक्स्ट स्टेप इज इंटिग्रेटिंग विदिन लिमिट्स. इंटिग्रेटिंग विदिन लिमिट्स. ओके, म्हणजे आता आपण काय करणार आहे? इथं इंटिग्रेशनचं लॉजिक वापरायचं आहे. लिमिट. लिमिट म्हणजे काय? अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट आपण डिफाइन करायची. ओके. सो ऍट टी इज इक्वल टू 0 लेट ए इज इक्वल टू ए नॉट अँड ऍट टी इज इक्वल टू टी लेट ए इज इक्वल टू 80. हे काय म्हणतो आपण? की टी इज इक्वल टू 0. टी इज इक्वल टू 0 म्हणजे काय? इनिशियल टाइम. रिॲक्शन स्टार्ट केली त्यावेळेस ए म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए किती येणार आहे? ए नॉट एवढं. ऍट टी इज इक्वल टू टी आफ्टर सम टाइम टी जे काय कॉन्सन्ट्रेशन आहे त्याला नाव काय दिलं? 80. सो रिॲक्टंट कोण आहे आपला? ए. एचं कॉन्सन्ट्रेशन इनिशियली किती होतं? ए नॉट. आणि आफ्टर टाइम टी किती झालं? 80. कळलं? सो व्हॉट वी कॉल ए नॉट ॲज इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. ए नॉट म्हणजे काय झालं? इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. अँड व्हॉट इज 80? 80 ला आपण काय म्हणतो? फायनल कॉन्सन्ट्रेशन. इथं वर्ड वापरायचं आहे कॉन्सन्ट्रेशन ऍट टाइम टी. ओके, टी या टाइमच्या वेळेस राहणारं कॉन्सन्ट्रेशन. आता एक सगळ्यात महत्वाची पॉइंट सांगते. कॉन्सन्ट्रेशन ऍट टाइम टी मीन्स व्हॉट? ओके, म्हणजे काय? तर बघा ए नॉट म्हणजे काय होतं? आपलं इनिशियल. सुरुवातीला एवढं कॉन्सन्ट्रेशन होतं. स्टार्टिंग मटेरियल सपोज 10 ग्रॅम. थोडा टाइम प्रोसीड होईल तसं काय होणार आहे? रिॲक्शन पुढे जाणार. रिॲक्शन पुढे गेली की काय होणार आहे? एचं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार. तर हे आफ्टर सम टाइम द कॉन्सन्ट्रेशन इज 80. व्हॉट डज इट मीन? ए नॉट. ए नॉट काय? इनिशियल. आणि 80 आफ्टर सम टाइम ए नॉट इज हायर दॅन 80. कळालं? पहिली गोष्ट. आणि दुसरं 80 इज नथिंग बट रिमेनिंग कॉन्सन्ट्रेशन. रिमेनिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. ओके, मिनिंग काय सांगते बघा. वेन वी राईट 75% रिॲक्शन कम्प्लिटेड. ओके, असा क्वेश्चन आला. 75 रिॲक्शन कम्प्लिटेड त्यावेळेस ए नॉट किती घ्यायचा आणि ए किती घ्यायचा? सो 75% संपली म्हणजे सुरुवातीला किती असणार आहे? सो व्हॉट यू हॅव टू टेक वेन दिस टाइप ऑफ क्वेश्चन इज देअर? ए नॉट इज 100% और 100 आणि 80 किती येणार आहे? तर एवढी संपली आहे. शिल्लक किती राहिली? 25. कळालं? सो जेव्हा तुम्हाला वर्ड असा कम्प्लिटेड येईल त्यावेळेस असं लिहायचा
समजा क्वेश्चन आला, व्हॉट इज द टाइम टू टेक टू हॅव 20% रिॲक्टंट और रिड्यूस, असा प्रश्न आला, रिड्यूस टू 20% ऑफ रिॲक्टंट. ठीक आहे, रिॲक्टंट तुमचा 20% एवढा कधी रिड्यूस होईल. ऍट दॅट टाइम पर्सेंटेज आहे, सो A0 विल बी 100 अँड AT विल बी 20. 20% पर्यंत रिड्यूस व्हायला किती वेळ लागेल, रिड्यूस टू असा वर्ड आला. लक्षात आलं? ओके, सो इट्स जस्ट अ क्वेश्चन ऑफ ग्रामर की तुम्हाला काय वर्ड दिलाय त्यानुसार तुम्हाला A0 आणि AT काय नंबर्स घ्यायचे ते करायचे. ओके, कॅल्क्युलेशन इझी असतं पण प्रॉब्लेम काय होतो, आपल्याला ATच घेता येत नाही. ठीक आहे, चलो. सो कमिंग बॅक टू अवर न्यूमरिकल, आपलं काय झालंय, आपण फॉर्म्युला लिहिला dA इज इक्वल टू मायनस के dt इंटिग्रेटिंग विथ इन लिमिट्स. लिमिट्स आर 0 ला 0, t ला t. ओके, सो लेट अस राईट डाउन dA इज इक्वल टू मायनस के dt. dA इज इक्वल टू मायनस के dt. आता इंटिग्रेशन केलं, इंटिग्रेटिंग dA at A0 to AT is equal to minus k integration of dt from 0 to t. बरोबर. सो dA चं इंटिग्रेशन काय आता, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A, lower limit is A0, higher limit is AT. Here minus k, concentration is T, lower limit is 0, higher is T. बरोबर. So how to write down, therefore higher minus lower, so AT minus A0 is equal to minus K T minus 0, higher minus lower. Okay, therefore काय देणार आहे पुढे, AT minus A0 is equal to minus K T. T minus 0 काय येणार, T. आता A0 ला पण पलीकडे नेऊ, therefore AT is equal to A0 minus KT. So this is integrated rate law for zero order reaction. This is integrated rate law or rate equation काही पण म्हणा for zero order reaction. कळालंय का? जरा बघा एकदा स्टेप्स काय काय आणि एक स्क्रीनशॉट काढून घ्या. बाय बिकॉज इन बोर्ड 12th बोर्ड तुम्हाला क्वेश्चन येतो डिराइव्ह इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन. सो यू हॅव टू राईट डाउन ऑल दिस डेरिव्हेशन. डन. चला परत एकदा बघा काय लिहिलं आपण, झिरो ऑर्डर रिएक्शनचा आधी डिफरन्शियल रेट लॉ लिहिला, दोघांना इक्वल केलं, नंतर DA एका बाजूला ठेवला, DT दुसरीकडे घेतला, इंटिग्रेटिंग विद इन लिमिट्स, हे लिमिट्स डोक्यात बसले आणि नंतर आपण इंटिग्रेशन केलं, फॉर्म्युला लिहिला DA साठी A, DT साठी T, हायर लोअर, हायर मायनस लोअर केलं आणि फायनली फॉर्म्युला मिळाला. कळालंय? सो दिस इज फॉर्म्युला फॉर इंटिग्रेटेड रेट लॉ झिरो ऑर्डर रिएक्शन. जमलं का? ओके, चलो नाउ विल गो फॉर द नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट पॉइंट काय, इंटिग्रेटेड रेट लॉ मिळाला की पुढचा पॉइंट काय येतो आपल्याला, एक्झाम्पल्स लिहायचे. ओके, सो व्हॉट आर एक्झाम्पल्स ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन. ओके, सो द नेक्स्ट पॉइंट इज एक्झाम्पल्स. Okay, so there are some special examples. First example is dissociation. Dissociation of ammonia on platinum surface. Okay, dissociation म्हणजे काय, breakdown. So starting material is NH3. NH3 will break down as N2 plus H2. If you balance this one, 2NH3, 3H2. बरोबर. ऑन प्लॅटिनम सरफेस म्हणजे प्लॅटिनम इज गोइंग टू ऍक्ट ऍज प्लॅटॅलिस्ट. कळाले? सो आता ही रिएक्शन काय बघा, अमोनियाचं ब्रेकडाऊन झालंय, जर प्लॅटिनम सरफेस वापरला तर दिस रिएक्शन इज झिरो ऑर्डर रिएक्शन. इफ प्लॅटिनम इज नॉट देअर, ठीक आहे, प्लॅटिनम म्हणण्यापेक्षा असं म्हणत की कुठलं मेटल तिथं नसेल. ओके, प्लॅटिनम सरफेस यू कॅन यूज अनदर वन, सिल्वर, गोल्ड, टंगस्टन, कॉपर. ठीक आहे, वेगळा कोणता पण सरफेस इथं आला तरी चालेल, रिएक्शन विल बी झिरो ऑर्डर. पण जर का प्लॅटिनम सरफेस नसेल, म्हणजे थोडक्यात काय कॅटलिस्टच नसेल, इथं काहीच लिहिलं नाही, देन रिएक्शन इज सेकंड ऑर्डर. ओके, पॉइंट कळाला? दिस इज एक्सपेरिमेंटल फॅक्ट, हे असं आहे. कळाला? ओके, चलो नेक्स्ट वन इज डिसोसिएशन ऑफ dissociation of hydrogen iodide. Okay, again
on metal surface. Okay, once again surface can be platinum, silver, gold, anything. Hydrogen iodide is HI. Dissociation म्हणजे breakdown झालं. कसं होणार आहे? H2 plus I2. So if you have any metal like gold, ठीक आहे, and yes, balance Korean 2H. So if you are using some metal as a catalyst, reaction is zero order reaction. आणि इथं मेटल ऍबसेंट असेल तर दिस इज सेकंड ऑर्डर रिएक्शन. कळलं नाही? सेकंड ऑर्डर मध्ये हीच दोन एक्झाम्पल येणार आहे, फक्त काय करायचं, एरोवरती काही लिहायचं नाही. कळलं का? ओके, सो दीज आर द टू एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल इज photochemical reaction. Photochemical reaction. Okay, one photochemical reaction is there. H2 plus Cl2 giving 2 times HCl. Okay, we are using two starting material H2 and Cl2. But if it is photochemical म्हणजे काय करतो आपण? रेडिएशन यूज करतो. So if you are using some radiations, ओके, एखादं रेडिएशन वगैरे यूज करून आपण रिएक्शन लिहिली, ओके, तर ही रिएक्शन काय होती? झिरो ऑर्डर रिएक्शन. कळलेत का एक्झाम्पल्स? ओके, सो दीज आर जस्ट 2-3 एक्झाम्पल्स विच आर इन युअर बोर्ड बुक. ठीक आहे, म्हणजे एवढीच एक्झाम्पल नाहीये, झिरो ऑर्डरची भरपूर आहे, पण ही मॅक्सिमम तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये विचारतात की राईट डाऊन एक्झाम्पल ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन. तर या तिन्हीतलं कोणतंही एक लिहायचं, त्यातल्या त्यात स्पेशली कोणतं तर फर्स्ट. ओके, कळालंय? प्लॅटिनम सरफेस असेल तर, कुठला पण मेटल सरफेस असेल तर, HNO असेल तर झिरो ऑर्डर रिएक्शन, नाहीतर तिघीच्या तिघी सेकंड ऑर्डर रिएक्शन. कळालंय? ओके, सो दीज आर सम एक्झाम्पल्स. नाउ विल मूव्ह टू द नेक्स्ट पॉइंट. एक्झाम्पल झाल्यावर काय बघायचं होतं आपल्याला? येस, ग्राफ्स बघायचे होते, बरोबर. सो नेक्स्ट विल सी सम ग्राफ्स ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन. ग्राफ्स ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन. ओके, सो जनरली कोणते ग्राफ बघायचे असतात आपल्याला? सो ग्राफ वी आर गोइंग टू सी रेट वर्सेस कॉन्सन्ट्रेशन, कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम आणि रेट वर्सेस टाइम. ओके, कोणकोणते बघा? रेट वर्सेस कॉन्सन्ट्रेशन, कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम आणि रेट वर्सेस टाइम. म्हणजे रेट, कॉन्सन्ट्रेशन आणि टाइम या तिघांना एकमेकांचे 3 ग्राफ काढायचे. ठीक आहे, चला पहिला बघूया रेट वर्सेस कॉन्सन्ट्रेशन. ओके, सो फर्स्ट ग्राफ इज रेट वर्सेस कॉन्सन्ट्रेशन. ओके, सो त्याच्यासाठी रेट लॉ आपल्याला माहिती पाहिजे. सो व्हॉट इज रेट लॉ? रेट फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन, बरोबर, वी आर टेकिंग झिरो ऑर्डर, सो रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू a raised to 0, बरोबर. or what we write? Rate is equal to k into 1, बरोबर. a raised to 0 किती येतं? 1. or what we say? Rate is constant. okay, or you can say rate does not depend on concentration of A. मग आपण ग्राफ काढला, ग्राफ मध्ये काय लिहिलं? रेट वर्सेस कॉन्सन्ट्रेशन. सो आपण y ऍक्सिस वर घेतला रेट ऑफ रिएक्शन आणि इथं काय लिहिलं? कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, सो रिएक्शनचा रेट म्हणजे काय? रिएक्शनचा स्पीड. आपण काय लिहिलंय? रिएक्शनचा स्पीड ऑलवेज कॉन्स्टंट आहे, काही पण कॉन्सन्ट्रेशन येऊ देत, कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंडच नाही. सो कॉन्सन्ट्रेशन इथं एवढं कमी असेल, थोडं जास्त झालं, थोडं जास्त झालं तरी रेट बदलणार नाही. कळलं? रेट इज कॉन्स्टंट. सो हाऊ टू शो? द रेट इज लाईक दिस. किती पण कॉन्सन्ट्रेशन येऊ देत, रेट विल रिमेन कॉन्स्टंट. कळलं? एक्झाम्पल बघा. सपोज यू गेट अ क्वेश्चन, ए गिव्स प्रोडक्ट. ओके, क्वेश्चन काय होतं की विच ऑफ द फॉलोइंग इज झिरो ऑर्डर, आणि इन्स्टेड ऑफ ग्राफ तुम्हाला असं व्हॅल्यूज देणार आहेत. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आणि रेट. ओके, रेटचं युनिट काय? मोल पर लिटर पर डीएमक्यू. ओके, आणि एचं युनिट आहे मोल पर लिटर. ओके, काही पण युनिट वगैरे असेल तर देणार. सपोज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज 0.02, 0.06, 0.010. ओके, काही पण घ्या, 0.10. ओके, यू कॅन टेक एनी. and rate is 3 into 10 raised to minus 3, 2.96 into 10 raised to minus 3, अजून कोणता घेऊ? 3 into 10 raised to minus 3. ओके, इट इज एक्सपेरिमेंटल डेटा. बघा, कॉन्सन्ट्रेशन वेगवेगळं दिलंय,
तरी सुद्धा रेट ऑलमोस्ट सेम राहिलाय, 3, 2.96 किंवा 3. ऑल दीज नंबर्स आर ऑलमोस्ट इक्वल. सो रेट रिमेन कॉन्स्टंट फॉर एनी कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन किती पण होऊ दे, रेट कॉन्स्टंट राहतो. सो दिस इज द ग्राफ. कळालंय का? ओके, चलो. सो दिस इज अवर फर्स्ट ग्राफ, रेट वर्सेस कॉन्सन्ट्रेशन. नाउ विल ड्रॉ सेकंड ग्राफ, रेट वर्सेस टाइम. रेट वर्सेस टाइम. ओके, सो कसं काढणार आपण? वाय ऍक्सिस वर काय घ्यायचंय? रेट, बरोबर, आणि इथं काय घेणार आहे? टाइम. ओके, रेट वर्सेस टाइम. नाउ सी what is our point? Rate of reaction always remain constant. Rate of reaction always remain constant, or you can say rate of reaction is constant for any time. म्हणजे काय होणार आहे? टाइम किती बदलला तरी रेट काय राहणार आहे तुमचा? कॉन्स्टंट. यू विल गेट द सेम ग्राफ. ओके, म्हणजे बघा क्वेश्चन कसा येणार आहे. यू विल गेट 2 रीडिंग्स, टाइम अँड रेट. ओके, 0 सेकंड, 10 सेकंड, 20, 30, and the rate is 3.6, 3.59, 3.61, 3.6. ओके, सो एवढ्या टाइमला एवढा रेट आहे. ऑलमोस्ट कॉन्स्टंट राहतो. टाइम बदलला तरी रिएक्शनचा स्पीड बदलत नाही. कळलं? आता नेक्स्ट ग्राफ कोणता आहे रे तुमचा? कोणता ग्राफ काढला आपण आता? बघा, रेट वर्सेस कॉन्सन्ट्रेशन झालं, नंतर रेट वर्सेस टाइम झाला. आता कोणता काढायचा आहे? कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम. ओके, सो थर्ड ग्राफ इज कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम. ओके, सो कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइमला तुम्हाला कोणतं इक्वेशन वापरायचं आहे ज्यात कॉन्सन्ट्रेशन पण आहे, टाइम पण आहे? इट इज नथिंग बट इंटिग्रेटेड रेट लॉ. काय आपलं इंटिग्रेटेड रेट लॉ? AT इज इक्वल टू A0 मायनस KT. इज इट ओके? आता नेक्स्ट वन, एक आधी लॉजिक वापरा. काय पॉइंट आहे? कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ A. सपोज टाइम T आणि टाइम काय आहे? T. सो व्हॉट यू से? ऍट T इज इक्वल टू 0. T जेव्हा तुमचा 0 असेल तेव्हा काय होणार आहे? हा पार्ट 0 होणार. AT विल बी इक्वल टू A0. बरोबर. समजा T झाला तुमचा 10. ओके, 10 मिनिट, 10 सेकंड, काही पण तुम्ही T घेतला, तिथं काहीतरी आन्सर येणार आणि A0 मायनस समथिंग. सो दिस आन्सर विल डिक्रीज. बरोबर की नाही? हे टोटल आन्सर काय होणार आहे? डिक्रीज होणार. नेक्स्ट वन, समजा टाइम 20 घेतला, टाइम हळूहळू वाढवला. टाइम वाढवला की काय होणार आहे? हे आन्सर परत वाढणार. हे वाढलं की सबट्रॅक्शन कमी होणार. सो इट विल स्टील डिक्रीज. बरोबर का? एका कुठल्या तरी टाइम x ला काय होणार आहे? A0 विल बिकम AT विल बिकम 0. कारण की हे दोन्ही सेम झालं तर काय होणार? हे दोन्ही सेम झालं तर काय येणार आहे? 0. कळालंय काय पॉइंट आहे? परत एकदा, T आणि A0, AT यांना आपण रिलेट करतोय. जर का T 0 झाला तर AT इज इक्वल टू A0. T जसं वाढायला लागेल तसं A काय होणार आहे तुमचा? कमी कमी होणार. और यू कॅन से कॉन्सन्ट्रेशन विल डिक्रीज विथ टाइम. कळते? कारण की जरी 0 ऑर्डर असली तरी रिएक्शन होणार आहे. रिएक्शन होणार म्हणजे रिएक्टंट संपणार. बरोबर. सो हाऊ दिस ग्राफ विल लुक? यू विल हॅव अ ग्राफ अ स्ट्रेट लाईन अँड डिक्रीजिंग. म्हणजे इथं समजा तुम्ही घेतलं कॉन्सन्ट्रेशन आणि इकडे टाइम. सो इनिशियल टाइम 0 असताना कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे? A0. बरोबर आहे. हळूहळू जसं टाइम पुढं जाईल तसं तसं कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होणार आणि तुम्हाला असा ग्राफ मिळणार. बरोबर. कळालंय? अँड नाउ लेट अस डिफाइन ऑल दिस पॉइंट्स. म्हणजे जेव्हा ग्राफ काढतो तेव्हा काय करायचं आपल्याला? YMXC सांगायचा. सो व्हॉट इज दिस पॉइंट? दिस फर्स्ट वन इज Y, दिस विल बी M, दिस विल बी X and this is C. बरोबर. So what we can say? Concentration versus time. This graph is straight line. Straight line having निगेटिव्ह स्लोप. बरोबर. निगेटिव्ह स्लोप आहे, खाली येते लाईन आणि M काय येणार आहे? स्लोप इज इक्वल टू -K आणि C काय येणार आहे तुमचा? A0. हा तुमचा C झाला A0 आणि स्लोप किती मिळणार आहे तुम्हाला? -K. लक्षात आलं? सो दिस इज द ग्राफ फॉर 0 ऑर्डर रिएक्शन. तिन्ही ग्राफ समजले का? Y इज इक्वल टू MX प्लस C.
ओके, चला एक स्क्रीनशॉट काढा, मग आपण पुढे जाऊयात. आपण काय काय बघितले आता? 3 पॉइंट्स बघितले. एक इंटिग्रेटेड रेट इक्वेशन, त्यानंतर एक्झाम्पल्स आणि ग्राफ. ओके, नाउ विल गो फॉर द पॉइंट टाइम. चला आता आपण पुढचे कन्सेप्ट बघूयात, हाफ लाईफ पिरियड अँड लाईफ टाइम. सो पहिल्यांदा आपण फर्स्ट टाइम आपण हा पॉइंट बघतोय, तर एक कन्सेप्ट म्हणून बघूयात, हाफ लाईफ पिरियड म्हणजे काय. ओके, सो हाफ लाईफ याचा अर्थ काय? अर्ध लाईफ. इट्स लाईक आपण घरात म्हणतात ना, अर्धी लाकडं चुलीत गेली, बरोबर, किंवा काय म्हणता येईल की आपण म्हणतो ना, आता मी आयुष्याच्या निम्म्या वाटेवरती, म्हणजे निम्म आयुष्य झालंय, निम्म राहिलंय. सेम वे रिएक्शन मध्ये हाफ रिएक्शन कम्प्लीट आहे, हाफ राहिले. म्हणजे काय? तर स्टार्टिंग मटेरियल जेवढं घेतलंय, जितकं घेतलंय त्याच्या हाफ कम्प्लीट व्हायला लागणारा वेळ. टाइम रिक्वायर्ड टू डिक्रीज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट टू 50% ऑफ इट्स इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन जेवढं घेतलंय त्याच्या निम्म संपण्यासाठी लागणारा वेळ, त्याला काय म्हणायचं? टी हाफ. लक्षात आलं? सो टी हाफ म्हणजे काय? इट इज द टाइम रिक्वायर्ड टू डिक्रीज द कॉन्सन्ट्रेशन टू 50% ऑफ इनिशियल. कळाले? तर याचा हाफ लाईफ. मग लाईफ टाइम म्हणजे काय असणार आहे? लाईफ टाइम म्हणजे कम्प्लीट लाईफ किती टाइम झाला. सो इट इज द टाइम रिक्वायर्ड टू डिक्रीज द कॉन्सन्ट्रेशन टू 0%, म्हणजे किती घेतलंय ते सगळं संपून जायला किती वेळ लागेल. ओके, इट इज नथिंग बट लाईफ ऑफ रिएक्शन. कारण की एकदा 0ला आलं, रिएक्टंट संपला. रिएक्टंट संपला म्हणजे रिएक्शन संपली. कळलं? सो हिअर रिएक्शन हाफ कम्प्लिटेड आणि हिअर रिएक्शन कम्प्लीट झाली. डिफरन्स कळाला? ओके, सो हाफ लाईफ आणि टी लाईफ टाइम. चला सुरू करूयात आता आपण झिरो ऑर्डर साठी. सो झिरो ऑर्डरचा इंटिग्रेटेड रेट लॉ काय? व्हॉट इज इंटिग्रेटेड रेट लॉ? एटी इज इक्वल टू ए नॉट मायनस के टी. बरोबर. व्हॉट इज एटी? AT is concentration at time t. What is A naught? It is initial concentration. Okay, K काय आपला? Slope किंवा constant value and T is time. Okay. So if you want to calculate T half, काय लिहूयात आपण? At T is equal to T half. जेव्हा T half एवढा टाइम होईल त्यावेळेस आपला AT किती असणार आहे? Then AT will be equal to ओरिजिनल आहे A नॉट, त्याच्या हाफ झालं असेल, बरोबर ना, ओरिजिनल कॉन्सन्ट्रेशनच्या हाफ. ओके, सो लेट अस पुट दिस व्हॅल्यूज हिअर. देअरफॉर AT च्या जागेवर काय लिहिणार आपण? A नॉट अपॉन 2 इज इक्वल टू A नॉट मायनस KT. टी काय लिहिणार आहे? टी हाफ. बरोबर. सो KT इकडे घेऊयात, याला तिकडे घेऊ. देअरफॉर KT हाफ is equal to A naught minus A naught upon 2. A naught minus A naught upon 2 will be equal to A naught upon 2. Or therefore, T half will be equal to A naught upon 2K. बरोबर? So this is your equation for T half. Okay? पॉइंट कळाला? सो टी हाफ म्हणजे काय? हाफ टाइम, हाफ रिएक्शन व्हायला किती वेळ लागणार आहे? किती लागणार आहे? ओरिजिनल कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय 2K. ठीक आहे, दिस इज फॉर्म्युला फॉर हाफ लाईफ ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन. ओके, फ्रॉम दिस इक्वेशन व्हॉट वी कॅन से? टी हाफ व्हॅल्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A नॉट. बरोबर का? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दिस, कारण की 2 आणि K कॉन्स्टंट आहेत. कळालं? सो टी हाफ डिपेंड्स ऑन इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, नेक्स्ट वन लाईफ टाइम करूया. सो ऍट टी इज इक्वल टू टी लाईफ टाइम. ओके, लाईफ टाइम असेल त्यावेळेस काय होणार आहे? देन AT विल बी इक्वल टू 0. बरोबर ना? फायनल कॉन्सन्ट्रेशन किती पाहिजे? 0. देअरफॉर AT च्या जागेवर 0 भरूया. 0 इज इक्वल टू काय लिहिणार आहे? A नॉट माइनस KT. और T काय देणार आहे आपण? T लाईफ टाइम. देअरफॉर KT लाईफ टाइम इज इक्वल टू A नॉट. और देअरफॉर T लाईफ टाइम इज इक्वल टू A नॉट अपॉन K. सो दिस इज फॉर्म्युला फॉर T लाईफ टाइम. कळले दोन्ही फॉर्म्युले? T हाफ आणि T लाईफ टाइम. ओके, जरा दोन्ही फॉर्म्युले कम्पेअर करा आणि सांगा बरं टी हाफ आणि टी लाईफ टाइम मध्ये काय रिलेशन आहे? इथं 2 लिहिलाय, इथं 2 नाहीये. सो ही याच्या हाफ व्हॅल्यू आहे. बरोबर ना? सो व्हॉट यू कॅन से? टी लाईफ टाइम, टी लाईफ टाइम इज इक्वल टू 2 इंटू टी हाफ. बरोबर का?
लक्षात आलं? म्हणजे काय बघा, सपोज फॉर सम रिएक्शन टी हाफ इज 2 hours. ठीक आहे, 2 hours काय आहे, टी हाफ आहे, तर टी लाईफ टाइम काय येणार आहे त्याचा 4 hour. और यू कॅन से टी हाफ म्हणजे काय झालंय 50% कम्प्लीट. बरोबर, 50% कम्प्लीट व्हायला किती वेळ लागला 2 hours अँड 100% कम्प्लीट व्हायला किती वेळ लागला 4 hour. कळलं? सो टी हाफ अँड टी लाईफ टाइम. क्लिअर झालं? आणि सगळ्यात इम्पॉर्टंट रिएक्शन 100% कम्प्लीट होते. हे जरा म्हणजे आता तुम्हाला याचा काही इम्पॉर्टन्स नाही कळणार, पण फर्स्ट ऑर्डर आल्यावर लक्षात येईल. फर्स्ट ऑर्डर मध्ये 100% कधीच मिळत नाही, पण इथं मिळतंय. ओके, सो इन केस ऑफ झिरो ऑर्डर रिएक्शन गोज टू 100%. रिएक्शन कम्प्लीट्स 100%. ओके, हे सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट लक्षात ठेवा. ओके, चला एक स्क्रीनशॉट काढा. ओके, so this is the point for zero order reaction. What we have seen integrated rate law कसा डिराइव्ह केला, ग्राफ्स बघितले, एक्झाम्पल बघितले, टी हाफ आणि टी लाईफ टाइम बघितला. ठीक आहे, आता एक्झाम्पल्स म्हणजे न्यूमरिकल्स. ठीक आहे, न्यूमरिकल्स आपण पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओ मध्ये आपण काय करूयात, झिरो ऑर्डर फर्स्ट ऑर्डर सगळे न्यूमरिकल्स एकत्र करून 1-2 व्हिडिओज तयार करूयात. ठीक आहे, टिल देन व्हिडिओ कम्प्लीट बघा, तुमच्या फ्रेंड्सला पाठवा, नंतर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि परत तेच सांगते की जास्तीत जास्त स्प्रेड करा. जी माहिती तुम्हाला मिळते तीच तुमच्या फ्रेंडला मिळू दे अशी माझी अपेक्षा आहे. ठीक आहे, गुड बाय.